शहर संपादक श्री बंटी खरात यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात बुधवारी मध्यरात्री 12:30च्या सुमारास किरकोळ कारणावरून 2 गटांमध्ये मोठा वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की त्याचे रूपांतर तीव्र दगडफेकीत झाले। प्राप्त माहितीनुसार 2 युवकांमध्ये जुन्या वादातून ही भांडणे झाली। बुधवारी रात्री हे दोन्ही युवक समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची आणि शिवीगाळ झाली। त्यानंतर त्यांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली। या दगडफेकीमुळे एका सामान्य नागरिकाच्या घराचे प्रचंड नुकसान झाले आहे। घराच्या आत मोठ्या आकाराचे दगड फेकण्यात आल्यामुळे घरातील टीव्ही, फ्रीज, कपाट, पलंग आणि भांडी यांसारख्या अनेक वस्तूंचे नुकसान झाले आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। ज्या ठिकाणी ही दगडफेक झाली अगदी त्याच ठिकाणी एक पोलीस चौकी स्थित आहे, परंतु ती बंद होती। नागरिकांच्या मते जर ही पोलीस चौकी सुरू असती आणि तिथे पोलीस कर्मचारी तैनात असते तर कदाचित ही घटना टाळता आली असती। शहरातील अनेक भागांत पोलीस चौक्या बंद पडल्यामुळे अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे। आता जनतेकडून या बंद चौक्या तत्काळ सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून एक दुचाकी जप्त केली असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते। पोलीस सध्या फरार आरोपींचा कसून शोध घेत आहेत।